हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. स्क्रीनवर जसं तुम्हाला दिसतंय तसं आज आपण बघणार आहोत 55 सेंटेन्सेस. बट हा व्हिडिओ आजचा थोडासा वेगळा असणार आहे. या व्हिडिओला मी 3 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. ओके, फर्स्ट पार्ट असणार आहे डेली यूज्ड इंग्लिश सेंटेन्सेस फॉर एव्हरीवन. सगळ्यांसाठी ही कॉमन सेंटेन्सेस आहेत जी रोजच्या आयुष्यात तुम्ही वापरू शकता. सेकंड पार्टला मी डिवाइड केलेलं आहे, जर तुम्ही ऑफिसला जात असाल ओके, तर तुमच्या कोवर्कर्स बरोबर, कलिग्स बरोबर कसं इंग्लिश बोलायचं, काय सेंटेन्सेस बोलायचे ते मी सांगितलेलं आहे. प्लस तुमच्या मॅनेजरशी, बॉस बरोबर कसं इंग्लिशमध्ये बोलायचं, सुट्ट्या कशा मागायच्या इंग्लिशमध्ये ते मी सांगणार आहे. आणि थर्ड पार्ट जो आहे दॅट इज सेंटेन्सेस फॉर हाऊसवाईफ. त्याला सुद्धा मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. एक तर जेव्हा तुम्ही पेरेंट्स टीचर्स मीटिंगला जाता, टीचर्सना काय क्वेश्चन विचारायचे इंग्लिशमध्ये ते सांगणार आहे. आणि नेक्स्ट इज बाकीच्या पालकांसोबत, बाकीच्या पेरेंट्ससोबत काय काय बोलायचं, कसं बोलायचं इंग्लिशमध्ये ते आज आपण बघणार आहोत. सो आजचा व्हिडिओ जरी 55 सेंटेन्सेस असले तरी इट इज गोइंग टू बी अ कॉम्बिनेशन ऑफ डेली यूज्ड इंग्लिश सेंटेन्सेस, सेंटेन्सेस फॉर वर्किंग पीपल अँड सेंटेन्सेस फॉर हाऊसवाईफ्स. तुम्हाला कुठे स्किप करावंसं वाटलं, नेक्स्ट पार्टला जावंसं वाटलं हा पार्ट स्किप करून, तर ते तुम्ही प्लीज करा. खाली ते चॅप्टर्स पण दिलेले आहेत, तुम्हाला दिसेल ओके स्क्रीनवर, की मे बी तुम्हाला फर्स्ट आणि थर्ड पार्ट बघायचा आहे किंवा फर्स्ट आणि सेकंड पार्ट बघायचा आहे किंवा सगळे 3 पार्ट्स बघायचे आहेत. इट इज ऑन यू. सो फील फ्री टू जम्प ओव्हर टू द नेक्स्ट सेक्शन. लेट्स स्टार्ट विथ आवर टुडेज व्हिडिओ. फक्त एक गोष्ट बिफोर स्टार्टिंग पटकन मला कमेंट करून सांगायचं आहे. एक शॉर्ट क्विज तुमच्यासाठी आहे. मी लिव्हिंग रूम साफ करणार आहे ला इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणणार आहात? ओके, ऑप्शन स्क्रीनवर दिसत आहेत ABC. मी लिव्हिंग रूम साफ करणार आहे ला तुम्ही काय उत्तर देणार आहात, कसं म्हणणार आहात इंग्लिशमध्ये? ऑप्शन A इज I am going to clean the living room. Option B is the living room is clean. Or option C, I have cleaned the living room. A, B का C पटकन मला कमेंट करून सांगा. हवं तर पॉज करा व्हिडिओ, सेंटेन्सेस रीड करा आणि पटकन कमेंट करा. ऑल राईट, आता लेट्स मूव ऑन टू आवर 55 सेंटेन्सेस. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे कसं चाललंय. कसं चाललंय ला इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता हाऊ आर यू डुईंग. हाऊ आर यू डुईंग, हाऊ आर यू डुईंग. सेकंड इज किती वाजले. कॉमन आहे, आपण विचारतो बघ, अरे किती वाजले. व्हॉट टाईम इज इट. व्हॉट टाईम इज इट. तुम्ही मला यात मदत करू शकाल का? कुड यू हेल्प मी विथ दिस. कुड यू हेल्प मी विथ दिस. नेक्स्ट इज मला उशीर होतोय. आय एम रनिंग लेट. ठीक आहे, आय एम रनिंग लेट म्हणजे मी काय पळतीये का? तर नाही, इट इज द वे ऑफ सेइंग इन इंग्लिश. मला उशीर होतोय, आय एम रनिंग लेट. आज रात्रीच्या जेवणासाठी काय आहे? व्हॉट्स फॉर डिनर टू नाईट. व्हॉट्स फॉर डिनर टू नाईट. मी काही मिनिटातच येईन. आय विल बी देअर इन फ्यू मिनिट्स. आय विल बी देअर इन अ फ्यू मिनिट्स. माझा फोन पाहिलाय का? आपण घरी असतो, बाहेर असतो, पटकन आठवत नाही कुठे फोन आहे, तर इंग्लिशमध्ये म्हणू शकता हॅव यू सीन माय फोन. हॅव यू सीन माय फोन. मला किराणा खरेदीला जायचं आहे. आय नीड टू गो ग्रोसरी शॉपिंग. जेव्हा आपल्याला कपडे घ्यायचे असतात आपण काय म्हणतो? मला कपडे घ्यायला जायचं आहे, कपडे खरेदीला जायचं आहे. आय नीड टू गो क्लोथ्स शॉपिंग किंवा आय नीड टू शॉप अ पेअर ऑफ जीन्स फॉर मी. तर तसं इथे किराणा मालच्या सामानाला काय म्हणतात? ग्रोसरी. म्हणजे जे आपण तांदूळ, गहू, साखर या सगळ्या गोष्टी आणतो ना दुकानातून, दॅट इज ग्रोसरीज. आय नीड टू गो ग्रोसरी शॉपिंग. मोकळा असशील तेव्हा कृपया मला कॉल कर. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात? प्लीज कॉल मी वेन युअर फ्री. प्लीज कॉल मी वेन युअर फ्री. तुला काही प्यायचं आहे का? डू यू वॉन्ट समथिंग टू ड्रिंक. डू यू वॉन्ट समथिंग टू ड्रिंक. कळव रे काही लागलं तर. म्हणतो ना आपण फ्रेंड्सना, अरे कळव काही लागलं तर. लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग. लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग. आज मला बरं वाटत नाही आहे. आय एम नॉट फीलिंग वेल टुडे. आय एम नॉट फीलिंग वेल टुडे. मी तुझा चार्जर घेऊ शकते का? कॅन आय बॉरो युअर चार्जर. कॅन आय बॉरो युअर चार्जर. उद्या भेटूया. लेट्स मीट अप टुमॉरो. लेट्स मीट अप टुमॉरो. मी आज घरून काम करते. आय एम वर्किंग फ्रॉम होम टुडे. आय एम वर्किंग फ्रॉम होम टुडे. गाडी कुठे पार्क केली? वेअर डिड यू पार्क द कार. वेअर डिड यू पार्क द कार. मला तपशील पाठवू शकता का? कॅन यू सेंड मी द डिटेल्स. कॅन यू सेंड मी द डिटेल्स. मी माझं पाकिट आणायला विसरलो. आय फॉरगॉट टू ब्रिंग माय वॉलेट. आय फॉरगॉट टू ब्रिंग माय वॉलेट. काही सूचना आहेत का?
डू यू हॅव एनी सजेशन्स? जसं तुम्ही बघा एक ग्रुप ऑफ फ्रेंड्समध्ये बसला आहात आणि मे बी तुम्ही चर्चा करताय की आता मी नवीन घरी शिफ्ट होती आहे किंवा रेंटच्या घरी शिफ्ट होती आहे, मला जरा पडदे आणायचे आहेत नवीन किंवा एक नवीन थीम काहीतरी बनवायचे लिव्हिंग रूमसाठी. तर काही सजेशन आहेत का तुझ्याकडे, मी कोणते कलर वापरू, काय करू? त्याच्या वेळेस यू कॅन यूज डू यू हॅव एनी सजेशन्स. किंवा एखादा प्रोजेक्ट तुम्ही केला आहे, तुम्ही तुमच्या फ्रेंडला दाखवताय की हे बघ असं असं मी केलेलं आहे, तर काही तुला सांगायचं आहे का ह्याच्यात? डू यू हॅव एनी सजेशन्स? मला तपशील पाठवू शकता का? कॅन यू सेंड मी द डिटेल्स? कॅन यू सेंड मी द डिटेल्स? वायफाय पासवर्ड काय आहे? ओके, कोणाकडे आपण गेलो गेस्टकडे तर आपण विचारतो की अरे रेंज नाही आहे, वायफाय पासवर्ड सांगशील का? तेव्हा यू कॅन आस्क व्हॉट्स द वायफाय पासवर्ड किंवा व्हॉट्स युअर वायफाय पासवर्ड. व्हॉट्स द वायफाय पासवर्ड. मी तुला काही विचारू का? कॅन आय आस्क यू समथिंग? कॅन आय आस्क यू समथिंग? उशीर होतोय, चला जाऊया. इट्स गेटिंग लेट, लेट्स गो. इट्स गेटिंग लेट, लेट्स गो. आता हे जी मी म्हणते ना बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय व्हॉट्स हा वर्ड किंवा 24 मधला इट्स हा वर्ड, तर ॲक्च्युली ते काय आहे? व्हॉट इज किंवा इट इज ला आपण शॉर्ट फॉर्म बनवतोय. इट इज गेटिंग लेट च्या ऐवजी मी म्हणते इट्स गेटिंग लेट. व्हॉट इज द वायफाय पासवर्ड च्या ऐवजी मी काय म्हणते? व्हॉट्स द वायफाय पासवर्ड. सो थोडंसं फ्लुएंट साऊंड करतं, छान ऐकू येतं आणि त्या ॲक्च्युली इंग्लिशमध्ये त्याला कॉन्ट्रॅक्शन्स असं म्हणतात की दोन शब्दांचा जेव्हा आपण एक शब्द करतो. ट्राय करा असं बोलायला, फ्लुएंट साऊंड कराल, कॉन्फिडंट साऊंड कराल. नेक्स्ट बघूया. दरवाजा लॉक करायला विसरू नको. डोंट फॉरगेट टू लॉक द डोर. डोंट फॉरगेट टू लॉक द डोर. आता डोंटचं पण बघा. डोंटचं काय आहे? डू नॉट. डू नॉटच्या ऐवजी मी काय म्हणते? डोंट. डोंट फॉरगेट टू लॉक द डोर. येतच आहे, वाटेवर आहे. आय एम ऑन माय वे. ओके, आपण म्हणतो ना अरे मी येतीच आहे, मी वाटेवर आहे. इंग्लिशमध्ये म्हणू शकता आय ॲम ऑन माय वे. आय ॲम ऑन माय वेच्या ऐवजी थोडंसं फ्लुएंट साऊंड करण्यासाठी मी कसं म्हणते? आय एम ऑन माय वे. आय ॲम ऑन माय वे पण बरोबर आहे, पण आय एम ऑन माय वे सुद्धा म्हणू शकता तुम्ही. तू निघाल्यावर कृपया दिवे बंद कर. प्लीज टर्न ऑफ द लाईट्स वेन यू लीव्ह. प्लीज टर्न ऑफ द लाईट्स वेन यू लीव्ह. आता आपण बघूया ऑफिसमध्ये तुम्ही काम करत असाल तर काय प्रकारचे सेंटेन्सेस यू कॅन कम अक्रॉस. तुमच्याकडे त्या प्रकल्पाचं काही अपडेट आहे का? डू यू हॅव एन अपडेट ऑन दॅट प्रोजेक्ट? डू यू हॅव ॲन अपडेट ऑन दॅट प्रोजेक्ट? मी टीमसोबत बोलून तुम्हाला सांगते. लेट मी चेक विथ द टीम अँड गेट बॅक टू यू. एखादं उत्तर तुम्हाला माहिती नसेल किंवा टीमला विचारून प्रोजेक्टचा स्टेटस सांगायचा असेल तर हे तुम्ही म्हणू शकता की लेट मी चेक विथ द टीम अँड गेट बॅक टू यू. ओके, नेक्स्ट इज उद्यापर्यंत आपण हे गुंडाळलं पाहिजे किंवा उद्यापर्यंत आपलं हे संपलंच पाहिजे, काही करून संपवलंच पाहिजे. आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकता वी नीड टू रॅप दिस अप बाय टुमॉरो. वी नीड टू रॅप दिस अप बाय टुमॉरो. गिफ्ट रॅपिंगचं रॅप नाही आहे, रॅप दिस अप म्हणजे पटकन आपण हे संपवायला पाहिजे, उरकायला पाहिजे बेसिकली. ओके, सो वी नीड टू रॅप दिस अप बाय टुमॉरो. तुम्ही माझ्यासोबत फाईल शेअर कराल का? ओके, एखाद्या तुम्हाला विचारायचं असेल की ती फाईल माझ्यासोबत प्लीज शेअर करशील का? तुम्हाला काही तुमचं वेगळं काम करायचं असेल, फाईल ती गो थ्रू करायची असेल तर तुम्ही विचारा कुड यू शेअर द फाईल विथ मी? कुड यू शेअर द फाईल विथ मी? नेक्स्ट इज त्यावर मी नंतर पाठपुरावा करेन, म्हणजे ते जरासं मी नंतर बघेन. इंग्लिशमध्ये म्हणू शकता आय विल फॉलो अप ऑन दॅट लेटर. आता इथे आय विलच्या ऐवजी मी काय म्हणणार आहे बघा? आयल. ओके, आयल फॉलो अप ऑन दॅट लेटर. आयल फॉलो अप ऑन दॅट लेटर म्हणजे नंतर बघेन मी ते. आयल फॉलो अप ऑन दॅट लेटर. मला वाटतंय की आपण यावर अधिक चर्चा करणं जरा गरजेचं आहे, आवश्यक आहे. इंग्लिशमध्ये म्हणू शकता आय थिंक, मला वाटतंय, आय थिंक वी नीड टू डिस्कस दिस फर्दर. आय थिंक वी नीड टू डिस्कस दिस फर्दर. सादरीकरणावर उत्तम काम केलंयस तू. ग्रेट जॉब ऑन द प्रेझेंटेशन. तुम्हाला कॉम्प्लिमेंट करायची असेल की वा मस्त प्रेझेंटेशन केलंय, ग्रेट जॉब ऑन द प्रेझेंटेशन. मी आज प्राधान्य द्यावं असं काही काम आहे का? म्हणजे तुम्ही गेल्या तुम्ही विचारताय की कुठला प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे, आज मी कशावर फोकस करायला पाहिजे. इंग्लिशमध्ये तुम्ही विचारू शकता इज देअर एनिथिंग यू वुड लाईक मी टू प्रायोरिटाईज टुडे? ओके, इज देअर एनिथिंग यू वुड लाईक मी टू प्रायोरिटाईज टुडे? आता इथे यू वुडच्या ऐवजी मी काय म्हटलंय? युड. यू वुड असा उच्चार न करता मी बघा आता कसा उच्चार करणार आहे. इज देअर एनिथिंग यूड लाईक मी टू प्रायोरिटाईज टुडे?
Once again, is there anything you'd like me to prioritize today? मला हे जमत नाही आहे, तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल का प्लीज? आय एम फेसिंग अ चॅलेंज विथ दिस. कुड यू प्रोव्हाइड सम गायडन्स प्लीज? काहीतरी तुम्हाला जमत नाही आहे, यू आर स्टक समवेअर, प्रोजेक्ट जमत नाही आहे, क्लायंटची डील होत नाही आहे, तुम्हाला समजत नाही आहे. तुम्ही हे वाक्य म्हणू शकता, आय एम फेसिंग अ चॅलेंज विथ दिस किंवा आय एम फेसिंग अ प्रॉब्लेम विथ दिस. कुड यू प्लीज प्रोव्हाइड सम गायडन्स किंवा कुड यू प्रोव्हाइड सम गायडन्स प्लीज? माझ्या अलीकडील कामावर तुमचा काही अभिप्राय आहे का? इफ यू वॉन्ट टू आस्क द फीडबॅक की अरे मी हे कसं काम केलं आहे, तुम्हाला काही सांगायचं आहे का मला? डू यू हॅव एनी फीडबॅक ऑन माय रिसेंट वर्क? डू यू हॅव एनी फीडबॅक ऑन माय रिसेंट वर्क? तुम्ही नियुक्त केलेल्या कामावर मी काम करते आणि लवकरच तुम्हाला अपडेट करेन. ओके, आय एम वर्किंग ऑन द टास्क यू असाइन्ड अँड विल अपडेट यू शॉर्टली. तुम्हाला बॉसने काहीतरी काम दिलेलं आहे आणि तुम्ही काय सांगताय की तुम्ही जे काम मला दिलेले आहेत मी त्याच्यावर काम करते आणि लवकरच तुम्हाला त्याबद्दल मी अपडेट देईन. सो आय एम वर्किंग ऑन द टास्क यू असाइन्ड. ओके, तुम्ही असाइन केलं आहे मला टास्क अँड विल अपडेट यू शॉर्टली. आय एम वर्किंग ऑन द टास्क यू असाइन्ड अँड विल अपडेट यू शॉर्टली. आता सर्वात महत्त्वाचं, सुट्ट्या मागणं. आता आपण इकडे वेगळे वेगळे प्रकार बघणार आहोत. हाफ डे लीव्ह, फुल डे लीव्ह, वर्क फ्रॉम होम असेल, तुम्हाला 1 तास जरा भाजी बिजी आणायला जायचं आहे, 1 तास जरासं फ्री टाईम हवं आहे, ती लीव्ह. ओके, टाइप्स ऑफ लीव्ज आपण बघूया, तुम्ही कसं विचारू शकता मॅनेजरला. सो फर्स्ट इज आस्किंग फॉर हाफ डे लीव्ह. आता इकडे तुम्हाला हाफ डे तुम्ही विचारताय कारण का काहीतरी पर्सनल तुम्हाला कमिटमेंट आहे, जसं की वैयक्तिक कारणामुळे मला उद्या अर्ध्या दिवसाचं रजा हवी आहे, त्यामुळे प्लीज ते जमेल का मला कळवा. हे बेसिक तुम्हाला विचारायचं आहे. इंग्लिशमध्ये तुम्ही अशा प्रकारे विचारू शकता. स्क्रीनशॉट हवं तर काढून ठेवा जर तुम्हाला खरंच नंतर विचारायचं असेल. I would like to request a half day leave tomorrow due to a personal commitment. Please let me know if that is manageable. एवढं सिम्पल. परत एकदा वाचूया. आता इथे आय वुडचं मी काय म्हणणार आहे, आयड. ठीक आहे, तुम्ही नाही म्हटलं तरी चालेल. लेट्स कीप इट सिम्पल. आय वुडच म्हणते मी. ओके, आय वुड लाईक टू रिक्वेस्ट अ हाफ डे लीव्ह टुमॉरो ड्यू टू अ पर्सनल कमिटमेंट. काहीतरी तुमचं वैयक्तिक काम आहे त्याच्यामुळे हाफ डे लीव्ह पाहिजे. प्लीज लेट मी नो इफ दॅट इज मॅनेजेबल. सोपं, सिम्पल, सरळ पद्धतीने तुम्ही विचारताय हाफ डे लीव्ह. नेक्स्ट बघूया. आता जर तुम्हाला फुल डे लीव्ह पाहिजे, ओके, काही वैयक्तिक बाबींसाठी मी उद्या 1 दिवस सुट्टी मागू शकतो का? कोणतेही प्रलंबित कामं अगोदर मी पूर्ण करायची खात्री करेन. ओके, आधी तुम्ही सगळे तुमचे टास्क संपवाल आणि मगच तुम्ही सुट्टी घ्याल असं तुम्ही मॅनेजरला सांगताय. Could I request a day off tomorrow for some personal matters? I'll make sure to complete any pending work beforehand. Beforehand म्हणजे अगोदरच मी सगळं पेंडिंग वर्क पूर्ण करेन आणि चालेल का उद्या सुट्टी घेतली तर? Could I request a day off tomorrow for some personal matters? I'll make sure to complete any pending work beforehand. सिम्पल आहे. ओके, आता बघूयात की तुम्ही ऑफिसमध्ये लेट पोहोचणार आहात आणि हे बॉसला कसं कन्वे करायचं. लेट पोहोचणार आहे हे सुद्धा बॉसला कन्वे करावं लागतं. रँडम तुम्ही लेट जाऊन चालत नाही. तर मी माफी मागतो, पण अनपेक्षित परिस्थितीमुळे मला आज ऑफिसला जाण्यास उशीर होईल. मी आल्यावर लगेचच कामाला सुरुवात करेन. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात? आय अपॉलोजाइज बट आय विल बी रनिंग लेट टू द ऑफिस टुडे ड्यू टू अनफोर्सीन सर्कमस्टन्सेस. आय विल कॅच अप ऑन वर्क वन्स आय अराईव्ह. इकडे तुम्ही सांगितलं नाही आहे की मला उठायला उशीर झाला का, मला झोपायला काल उशीर झाला म्हणून मी लवकर उठले नाही का, मला मुलीला शाळेला सोडायचं जायचं होतं का, मला खूपच ट्रॅफिक लागला का, काय झालं, काही रिझन न सांगता. ड्यू टू अनफॉर्सीन सर्कमस्टन्सेस म्हणजे काय? ओके, अचानक काहीतरी अशी गोष्ट आली की मला ती टाळता आली नाही, त्याच्यामुळे मला ऑफिसला जायला लेट होतोय. हे खूप काय म्हणतात त्याला, छान दिसतं. म्हणजे एकदम आपण जे कारणं देतो ना की अरे गाडीच पंक्चर झाली, बसच आली नाही, ह्याच्यापेक्षा या गोष्टी तुम्ही असं जर बोललात ड्यू टू अनफोर्सीन सर्कमस्टन्सेस, थोडंसं ऐकायला पण छान वाटतं आणि कामाची पण रिस्पेक्टल्यासारखी वाटते. आणि तुम्ही उगाच मुद्दाम लेट झालेला आहात किंवा तुम्ही किती इररिस्पॉन्सिबल आहे हे दिसत नाही. तर परत एकदा आपण हे वाक्य वाचूया. आय अपॉलोजाइज बट आय विल बी रनिंग लेट टू द ऑफिस टुडे ड्यू टू unforeseen circumstances. I will catch up on work once I arrive. मी लगेच पोचल्या कामाला सुरुवात करेन.
आय विल कॅच अप ऑन वर्क वन्स आय अराईव्ह. ओके, आता नेक्स्ट जे आहे माझं टायटल थोडंसं लिहायला चुकलेलं आहे, पण मी सिच्युएशन तुम्हाला एक्सप्लेन करते की तुम्ही काम करताय, घरून काम करताय, ऑफिसमधून काम करताय आणि 1 तास तुम्हाला पटकन कुठेतरी जाऊन यायचं आहे. तर कसं विचारणार आहात? आय नीड टू स्टेप अवे फॉर अबाउट एन आवर ड्यू टू अ पर्सनल एरंड. ओके, आय नीड टू स्टेप अवे फॉर अबाउट एन आवर ड्यू टू अ पर्सनल एरंड म्हणजे काय? मला 1 तास थोडंसं बाहेर जावं लागणार आहे, काहीतरी पर्सनल काम आहे. I will make sure to cover the time and catch up on any pending tasks afterward. म्हणजे मी आल्यावर याची खात्री करेन की माझं काय 1 तासामध्ये जे बुडलेलं आहे मी पटकन ते काम नंतर जे पेंडिंग असेल ते मी फिनिश करेन. ओके, आणि बाकीची कामं पण पूर्ण करेन. सो आय नीड टू स्टेप अवे फॉर अबाउट एन आवर ड्यू टू अ पर्सनल एरंड असं म्हणू शकता. आय विल मेक शुअर टू कवर द टाईम अँड कॅच अप ऑन एनी पेंडिंग टास्क्स आफ्टरवर्ड. ओके, हे तुम्हाला 1 तास पटकन कुठेतरी जाऊन यायचं आहे तर तुम्ही हे म्हणू शकता. नेक्स्ट इज तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय आणि अर्धा दिवसांची सुट्टी पाहिजे. ओके, आता आय वुड लाईक टू रिक्वेस्ट अ हाफ डे ऑफ वाईल वर्किंग फ्रॉम होम टुडे. प्लीज लेट मी नो इफ दॅट वर्क्स अँड आय एन्श्योर ऑल अर्जंट टास्क आर कम्प्लिटेड. म्हणजे मी आज घरून काम करत असताना अर्ध्या दिवसाची सुट्टीची विनंती करू इच्छितो. सर्व तातडीची कामं पूर्ण झाली आहेत याची मी खात्री करेन. पुन्हा एकदा वाचूया. आयड लाईक टू रिक्वेस्ट अ हाफ डे ऑफ वाईल वर्किंग फ्रॉम होम टुडे. प्लीज लेट मी नो इफ दॅट वर्क्स म्हणजे हे चालेल का तुम्हाला? प्लीज लेट मी नो इफ दॅट वर्क्स अँड आय एन्श्योर ऑल अर्जंट टास्क आर कम्प्लिटेड. आता नेक्स्ट इज हाऊसवाईफ्सची वाक्य सुरू झालेली आहेत. ओके, आधी टीचर्सबरोबर इंटरॅक्शन बघूया आणि मग बाकीच्या पेरेंट्सबरोबर इंटरॅक्शन बघूया. माझं मूल अभ्यासात कसं आहे हे तुम्हाला टीचरला विचारायचं असेल तर म्हणणार आहात हाऊ इज माय चाइल्ड डुईंग अकॅडमिकली. हाऊ इज माय चाइल्ड डुईंग अकॅडमिकली. माझं मूल इतर विद्यार्थ्यांशी कसं संवाद साधतंय. हाऊ डज माय चाइल्ड इंटरॅक्ट विथ अदर स्टुडंट्स. आपल्याला काळजी असते ना की अरे फ्रेंड्स बनवतोय का, कसा वागतोय, तर हाऊ डज माय चाइल्ड इंटरॅक्ट विथ अदर स्टुडंट्स हे विचारू शकता. नेक्स्ट इज माझा मुलगा वर्गात कसा वागतो. ॲज अ पेरेंट आपल्याला कायम टेन्शन असतं की कोणाला खडूच मारतोय का, कोणाला त्रासच देतोय का, कसा वागतो बाबा आपला मुलगा वर्गात. हाऊ डज माय चाइल्ड बिहेव इन द क्लास. हाऊ डज माय चाइल्ड बिहेव इन क्लास. हे 3 क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट इज आता बाकीच्या पालकांना तुम्ही भेटलाय, बाकीच्या पेरेंट्सना तुम्ही भेटलाय आणि तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही फोन दाखवता का, टी व्ही दाखवता का, स्क्रीन टाईम कसा मॅनेज करता, कुठले वेगळे क्लास लावले आहेत का, तुम्ही होमवर्क कसा मॅनेज करता तुमच्या लहान मुलांचा. हे 3 वाक्य आपण बघूया इंग्लिशमध्ये तुम्ही कसं बोलू शकता विथ अदर पेरेंट्स. ओके, हाऊ डू यू मॅनेज युअर किड्स स्क्रीन टाईम. हाऊ डू यू मॅनेज युअर किड्स स्क्रीन टाईम म्हणजे तुम्ही कसं दाखवता. काही पेरेंट्स 1 तास दाखवतात, काही 2 तास दाखवतात, किंवा टाईम ठरलेलं असतं की जेवल्यावर किंवा संध्याकाळी. तर हाऊ डू यू मॅनेज युअर किड्स स्क्रीन टाईम. मग तुमचा मुलगा हट्ट करतो का, काय करू, या सगळ्या गोष्टी आपल्या चर्चा आपण करत असतो ॲज अ पेरेंट. सो यू कॅन आस्क दिस क्वेश्चन टू द अदर पेरेंट. नेक्स्ट इज हॅव यू एनरोल्ड युअर चाइल्ड इन एनी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. हॅव यू enrolled your child in any extra curricular activities. म्हणजे काय, तुमच्या मुलाला तुम्ही कोणता वेगळा क्लास लावलाय का, डान्स क्लास असो, ड्रॉइंग क्लास असो, गिटारचा क्लास असो, तर मग हा क्वेश्चन विचारू शकता. आणि नेक्स्ट इज हाऊ डू यू हँडल होमवर्क विथ युअर किड्स. हाऊ डू यू हँडल होमवर्क विथ युअर किड्स म्हणजे होमवर्क कसा तुम्ही करून घेता लहान मुलांकडून. तुम्ही स्वतः बसता का, किड नुसतं तुमचं मूल स्वतः करतं का, कसं काय करता म्हणजे नेमकं तुम्ही. हाऊ डू यू हँडल होमवर्क विथ युअर किड्स. नेक्स्ट इज तुम्हाला बाजारातून काही हवं असल्यास मला कळवा. ओके, नॉर्मल तुम्ही फ्रेंड्स बरोबर बोलताय ॲज अ पेरेंट. लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग फ्रॉम द मार्केट. लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग फ्रॉम द मार्केट. आय नीड टू मेक अ शॉपिंग लिस्ट फॉर द वीक. ओके, या आठवड्यासाठी मला एक यादी बनवायची की काय काय लागणार आहे. आय नीड टू मेक अ शॉपिंग लिस्ट फॉर द वीक. चला, मुलांना शाळेतून आणायची वेळ झालेली आहे. इट्स टाईम टू पिक अप द किड्स फ्रॉम स्कूल. इट्स टाईम टू पिक अप द किड्स फ्रॉम स्कूल. तर मंडळी, हे होते 55 डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस. वेगळ्या वेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगळी सेंटेन्सेस तुम्ही वापरू शकणार आहात. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, रोज थोडीशी ॲटलिस्ट 5 सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये बोलायचं.
ट्राय करा. ओके, फ्रेंड्स असतील, फॅमिली असेल, लहान मुलं असेल, ऑफिसमध्ये बॉस असतील, को वर्कर्स असतील, प्लीज ट्राय ॲटलीस्ट 4 to 5 सेंटेन्सेस रोज इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करा. आणि हो, जर माझा ॲप डाउनलोड केलं नसेल तर कसली वाट बघताय, माझ्या ॲपमध्ये खूप मस्तपैकी स्टेप बाय स्टेप लेसन वाईज प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. त्याच्यानंतर आत्ता लाईव्ह माझी क्लास येतोय, लाईव्ह झूम बॅच सुरू होतीये 7 ऑक्टोबरपासून, ते आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामुळे ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करा. इंग्लिश शिकण्याची सगळी माहिती तुम्हाला ॲपमध्ये मिळेल. कसं डाउनलोड करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.